अवधान एमआयडीसी तिजोरी फोडून 3 लाख रोख रकमेसह चेकबुक लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील मोहाडी हद्दीत असलेल्या धुळे एमआयडीसी येथील 3 ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला, तर नवनाथ स्पाइसेस कंपनीत 3 लाख रुपये तिजोरी फोडून चोरट्यांनी लंपास केले आहे। त्यात प्रामुख्याने मोनिका फूड्स अँड पॅकेजिंग कंपनी येथील शटर उचकावून चोरीचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर जयदुर्गा इंडस्ट्रीज येथे चोरट्यांनी येथील शटर तोडून ड्रॉवर मधून 300 रुपये रोख व चेकबुक महत्वाची कागदपत्र लंपास केले आहे। सदर याही ठिकाणी मोठी रक्कम हाती न लागल्याने त्या ठिकाणी न्यू मालक कलर्स या ठिकाणी देखील चोरट्यांनी या ठिकाणी आपला मोर्चा वळवला। त्यानंतर तर या ठिकाणी देखील मनाजोगती रिपीट रक्कम न मिळाल्याने त्यांनी पुन्हा आपला मोर्चा नवनाथ स्पाइसेस कंपनीकडे वळवला, ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी नवनाथ स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची तिजोरी उचलून 500 मीटर अंतरावर घेऊन तिजोरीतील 3 लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली व सदर तिजोरी ही नाल्याजवळ फेकून दिली असल्याचे समजते। तर सदर चोरटे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून याबाबत माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे पथक या ठिकाणी दाखल झाले। तसेच यावेळेस श्वान पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते। तर याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। जयदुर्गा इंडस्ट्री ही 55 आमच्या कंपनीमध्ये कुलूप तोडून शटर उघडून चोरी झाली। पैसे जास्त गेले नाही, फक्त 300 रुपये कागदपत्र चेकबुक गेलेले। जे बी सहाय्य करेल चेकबुक मी अंगठेबाजूला असल्यामुळे चेकबुक सहाय्य करून ठेवून घेतो मी पोराकडून, त्यामुळे तेवढीच चिंता आहे आम्हाला जास्त, बाकी कुठली चिंता नाही। हो, बँकेला कळवतो।